हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. नमस्कार, सोनूज क्रिएटिव्ह कॉर्नरवर मी सोनू तुमचं स्वागत करते. आज आपण बघूया चंद्र हेअरपिन्स घरचे घरी कशी बनवायची. त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझे चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. हा व्हिडिओ स्किप न करताना शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. चंद्र हेअरपिन्स बनवायला कोणकोणते साहित्य लागते ते बघूया. पहिला आहे हा यू पिन, दुसरा आहे ते चंद्र पेंडंट. तुम्ही कुठलंही चंद्र पेंडंट घेऊ शकता. मी इथे सिंपलवाले घेतले आहेत. थर्ड आहे ते ड्रॉप शेपचे कुंदन घेतले आहेत मी ग्रीन कलरचे. फोर्थ आहे 4 mm ची पर्ल मोती घेतले. त्यानंतर 0 mm चे गोल्डन मोती घेतले. त्यानंतर 0.3 mm ची वायर घेतले. तुम्ही इकडे मायक्रोप्लेटेड 30 गेजची वायर पण घेऊ शकता. नंतर पक्कड आणि कटर आणि लास्टला झुमके. पहिला आपण सिंपल चंद्र युपिन बनवूया. काही अशा प्रकारे सिंपल बनवूया. त्यासाठी पहिला आपण युपिन घेऊया आणि त्यामध्ये मधोमध इक्वली चंद्रमध्ये ती युपिन अडकून घेऊया. अशी काही प्रकारे आपण युपिन चंद्रमध्ये टाकूया. आणि जे वरचे टोक असेल त्याला पक्कडच्या हेल्पने आपण खालच्या साईडला दाबून घेऊया. आणि खालची पिन जी एकामेकावर चढली असेल त्याला सेपरेट करून घेऊया. अशा प्रकारे हा सिंपल चंद्र युपिन रेडी झाली आहे. दुसरी युपिन आहे चंद्र युपिन विथ ड्रॉप शेप कुंदन. त्यासाठी पण सेम युपिनमध्ये चंद्र ओवून घ्यायचे. सेम युपिन झाल्यानंतर 0.3 mm च्या वायरमधून एक तुकडा कट करून घ्यायचा आणि तो तुकडा युपिनमध्ये टाकून फिट करून घ्यायचा. असं युपिनमध्ये वायर टाकून फिट करून झाल्यानंतर त्यामध्ये तो ड्रॉप शेपचं कुंदन ओवून घ्यायचं. अशी घट्ट फिट करून झाल्यानंतर ती वायर जी एक्सेस वायर असेल ती पक्कडच्या हेल्पने कट करून घ्यायची. ही झाली आपली ड्रॉप शेप चंद्रकुंदनची पिन. आता आपण बघूया
थर्ड पिन, चंद्राच्या खाली पर्ल शेप मोती लावायचे. त्यामध्ये पण सेम आपण यू पिनमध्ये चंद्र टाकून फिट करून घ्यायचं. चंद्र टाकून झाल्यावर 0.3 mm वायरचा तुकडा कट करून घ्यायचा आणि तो चंद्राच्या टॉपवर एका साईडची कोपऱ्यावर फिट करून घ्यायचं. वरची साईडनी तो वायर टाकून त्याला फिट करून घ्यायचं. असा प्रकारे फिट झाल्यानंतर जो एक्सेस वायर आहे तो कट करून घ्यायचा आणि एकदा अजून राऊंड फिरून घ्यायचं. मग त्यामध्ये आपण व्हाईट पर्ल मोती आणि 0 mm ची गोल्डन मोती टाकून फिट करून घ्यायची. जशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तशाच प्रकारे मोती टाकून त्याला फिट करून घ्यायचं. चंद्राचे अनुसार जेवढे मोती लागेल तेवढे मोती टाकून आपण त्याला रेडी करून घेऊया. आणि रेडी झाल्यानंतर त्याला चंद्राचे खालच्या बाजूनी फिट करून घ्यायचं. तार एकदम नीट घट्ट करून घ्यायची ज्याने की ती मोती हलणार नाही. आणि जी एक्सेस वायर आहे ती आपण कट करून घ्यायची. हे अशा प्रकारे पर्ल मोतीची चंद्रपिन रेडी आहे. आता आपण बघूया फ्लावरचे कशी पिन बनवायची. मी हा फ्लावर आधीच रेडी करून घेतला होता. जर तुम्हाला हा फ्लावर बनवता नाही येत असेल तर माझा पुढच्या व्हिडिओमध्ये कशी फ्लावर बनवायचे ते दाखवलं आहे. मी हा व्हिडिओचा खाली डिस्क्रिप्शनमध्ये फ्लावर मेकिंग कशी केलं आहे त्याची लिंक मेन्शन करते, तुम्ही तिकडे बघू शकता. व्हिडिओमध्ये दाखवलं गेलं आहे तसं यू पिनमध्ये आपण 0.3 mm ची वायर फिट करून घ्यायची आणि एक्सेस वायर ती कट करून घ्यायची. त्यानंतर जे फ्लावर रेडी केलेला आहे तो त्या वायरचे हेल्पने यू पिनमध्ये गठ्ठ करून घ्यायचे. हे फ्लावरची यू पिन बनवायला अगदी इझी आहे. फक्त फ्लावर बनवून यू पिनमध्ये 0.3 mm ची वायरचे हेल्पने फिट करून घ्यायची. सर्व बाजूने त्याला फिट करून घ्यायचे जेणेकरून ते फ्लावर हलणार नाही
आणि पिनसुद्धा हलणार नाही. आणि वायर असेल एक्स्ट्राची ते आपण मोतीमध्ये फिरून घ्यायची. आणि एक्स्ट्राची वायर कट करून घ्यायची. अशा प्रकारे हा फ्लावरची युपिन्स रेडी झाली आहे. मी 2 वेगवेगळे कलरमध्ये रेडी केली आहे. आता आपण बघूया युपिनमध्ये चंद्र, फ्लावर आणि झुमके कसे लावायचे. यामध्ये पण मी आधीच फ्लावर रेडी करून घेतला आहे. सेम आपण युपिनमध्ये पहिला चंद्र ओवून घ्यायचे. ह्या टायमाला आपण थोडीशी मोठी युपिन घेतली आहे, जेणेकरून ती खालची स्पेस वाचेल. अदरवाईज तुम्ही छोटी युपिन घेतल्यावर ती पूर्ण पॅक होऊन जाईल. म्हणून मी इकडे मोठी पिन घेतली आहे. चंद्र ओवून झाल्यानंतर 0.3 mm ची वायर कट करून त्या युपिनमध्ये फिट करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तुम्ही ते वायर फिट करून घ्या. आणि त्याचे खालच्या बाजूने ती वायर काढून घ्या. मिडलमध्ये ती वायर काढून घ्यायची खालच्या साईडने. आणि मग आपण जो फ्लावर रेडी केला आहे तो फ्लावर त्या खालच्या साईडला फिट करून घ्यायचा. सेम फ्लावर टाकून घेतला होता आणि खालून वायर काढून घेतलं होतं, तसंच खालून वायर काढून झुमके पण टाकून घ्यायचे. आणि अशा प्रकारे काही हा पिन रेडी झाला आहे. अशा प्रकारे आपण आज अगदी इझी वेजमध्ये युपिन रेडी केली आहे. जर तुम्हालाही माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्याने माझे असे ज्वेलरी मेकिंगचे व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्हालाही असे युपिन्स किंवा ज्वेलरी मेकिंग रॉ मटेरियल हवे असेल तर मी माझी इंस्टा ID आणि व्हॉट्सअप नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केली आहे. नक्की DM करा. चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. टिल देन स्टे ट्यून. बाय. थँक्यू.